निवडणूक रोखे ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी कॅशलेस इकॉनॉमी करायचा प्रयत्न केला होता, त्याप्रमाणे कॅशलेस भ्रष्टाचार करण्याचा जगातला सर्वात मोठे स्कॅम आणि स्कॅन्डल आहे. सुप्रीम कोर्टाला त्याची दखल घ्यावी लागली. निवडणूक रोख्याची सर्व योजना ही घटनाबाह्य असा निर्णय दिला. स्टेट बँकेला सगळे माहिती देण्याचे आदेश दिले, पण स्टेट बँकेने ती मागणी धुडकावून लावली. आम्ही देऊ शकत नाही माहिती. सुप्रीम कोर्टानं पुन्हा तंबी दिल्यानंतर मग एक दुसऱ्या दिवशी सगळी माहिती मिळाली आणि त्यामधून आपल्याला दिसून आलं की एका बाजूला निवडणूक रेख्यातून पैसे घ्यायचे आणि लगेच कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, दुसऱ्या बाजूला काही कंपन्यांवर रेट टाकायच्या ईडीच्या आणि सीबीआयच्या आणि लगेच आठवड्याभरात त्या कंपन्यांच्याकडून निवडणूक रोखे घ्यायचे. म्हणजे अशा प्रकारे एक प्रचंड मोठा आर्थिक भ्रष्टाचार या निवडणूक रोख्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. इंडिया आघाडीचं सरकार आलं या सर्व निवडणूक रोखे प्रकरणाची सखोल चौकशी करून जे दोषी आहेत, ज्यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय देखील न मानण्याचं कार्य केलं, त्या सगळ्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली आहे. सर्वात महत्वाचा निर्णय आणि सर्वात महत्वाचा भ्रष्टाचार म्हणजे राजकीय भ्रष्टाचार आहे. निवडून आलेल्या सरकारला पाडून ज्या प्रकारे एक भ्रष्टाचारी सरकार 50-50 खोके काय काय चर्चा चाललेली आहे, इतका प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे की हे पैसे गोळा करण्याकरता मग कॉन्ट्रॅक्ट आण, त्यातनं कमिशन घे, बदली आण, त्यातनं बदलीतनं पैसे घे, अशा प्रकारची देवाणघेवाण ही या आमदारांची आणि सत्ताधारी मंत्र्यांची चाललेली आहे. महाराष्ट्राची भूमी अशा प्रकारच्या गद्दारीला कधीही मान्यता देणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला कधी मान्य होणार नाही. आणि म्हणून हा जो भ्रष्टाचार चाललाय, ज्या भ्रष्टाचारामुळं कर्नाटकचं सरकार तिथल्या कर्नाटकच्या जनतेचं उलथून टाकलं, ज्या प्रकारे बीआरएस पार्टीच्या भ्रष्टाचारामुळे तेलंगणामध्ये तिथलं सरकार उलटून टाकलं, तसं महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्रात देखील आपल्याला अनपेक्षित निकाल लागतील. प्रचंड मोठा विजय हा महाविकास आघाडीचा झाल्याशिवाय राहणार.